हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 9. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन. आपले आतापर्यंत 34 श्लोक झालेले आहेत. ध्रुव महाराज काय आहे आता त्यांचं तपस्या पूर्ण झाली, भगवंतांनी दर्शन दिलं, भगवंतांच्या प्रार्थना, भगवंतांच्या स्तुतीप्रित्यर्थ ध्रुव महाराजांनी प्रार्थना अर्पण केल्या. मग भगवंतांनी ध्रुव महाराजांना आशीर्वाद दिले आणि भगवंत आपल्या धामात निघून गेले. आता ध्रुव महाराज घरी परत येत असताना स्वतःशी विचार करतायत वेगवेगळ्या, आणि त्यावेळी ते म्हणतायत की मी दुर्दैवी आहे, मी भौतिक इच्छा घेऊन भगवंतांकडे गेलो, त्यामुळे काय आहे माझं पतन झालेलं आहे, मी हे चुकीचं केलं आहे. मी खरं तर भगवंतांची भक्ती करायला पाहिजे, पण भक्ती करताना मी काय केलं, हेतू ठेवून केली. हे सगळं सांगतायत ते. आणि मग 34व्या ह्याच्यात ते म्हणतायत, जो शेवटचा श्लोक बघितला तो, की अशा भगवंतांची मी भक्ती केली आणि त्यांना ते माझ्या समोर प्रकट पण झाले. आणि ते असे भगवंत असे आहेत की काय जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं ते सोडवू शकतात. असे देणाऱ्या भगवंतांकडे मी काय मागितलं, असं काही मागितलं की जेणेकरून या जन्म मृत्यूच्या चक्रातच मी या बंधनातच अडकून पडलो, असं ते म्हणतायत आणि पश्चाताप करत आहेत. आता 35वा श्लोक. 35वा श्लोक पासून आपण आज वाचणार आहोत. आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे वाचतोय त्यासाठी ते आशीर्वाद देतील, म्हणजे आपल्याला ह्यातला कळेल. भाषांतर. भगवंतांनी, हे ध्रुव महाराजांचे विचार चालू आहे, भगवंतांनी स्वतःची व्यक्तिगत सेवा जरी मला प्रदान केली होती तरी माझ्या निव्वळ मूर्खपणामुळे आणि अल्प प्रमाणातील पुण्यकर्मांमुळे मी केवळ भौतिक नाम, प्रतिष्ठा आणि समृद्धीची त्यांच्याकडून अपेक्षा केली. इथे काय आहे, भगवंत त्याच्यासमोर प्रकट झाले संतुष्ट होऊन. ध्रुव महाराजांची भक्ती तप आवडलं भगवंतांना आणि भगवंत संतुष्ट झाले. आणि भगवंत संतुष्ट झाले, इतका गुरूंचा आशीर्वाद आहे आणि विष्णू प्रकट झाले, तर खरं काय होतं की भगवंत त्यांना घेऊन गेले असते. म्हणून इथे दिलंय की भगवंतांनी स्वतःची वैयक्तिक सेवा जरी प्रदान केली आहे मला प्रकट होऊन, पण माझ्या मूर्खपणामुळे आणि काय आहे, मी ज्या भौतिक अपेक्षा केल्या होत्या मनात, मला जे ध्येय होतं त्याच्यामुळे काय झालं, मी अपेक्षा काय केली त्यांच्याकडून, भगवंतांची धामात जाऊन त्यांची सेवा ह्याची अपेक्षा नाही केली. मी फक्त नाम, प्रतिष्ठा, समृद्धी हेच मागितलं आणि मला तेच मिळालं. तर ते एक उदाहरण देत आहेत की जसं एक निर्धन मनुष्य एकदा एका मोठ्या श्रेष्ठ सम्राटाला त्यांनी संतुष्ट केलं, का राजाला एका गरीब माणसाने संतुष्ट केलं. आणि राजाने काय केलं, आणि म्हणून सम्राट म्हणजेच राजा त्याला त्या गरीब माणसाच्या विचारलं की तुझी इच्छा काय आहे. त्याच्या इच्छेनुसार काही देऊ इच्छित होता. काय आहे, पण काय झालं आहे, ह्या माणसाने काय मागितलं, पण अज्ञानामुळे, हा निर्धन व्यक्ती आहे तो अज्ञानी आहे, त्याला माहित नाही की राजाकडे काय काय असू शकतं. त्यामुळे त्यांनी काय मागितलं, राजाकडे केवळ तांदळाच्या थोड्याशा कण्या मागितल्या. तर इथे काय दिलंय, ते स्वतःची तुलना ध्रुव महाराज काय करतायत, कोणाशी करतायत, त्या निर्धन माणसाशी करतायत ज्याला त्या राजाचं ऐश्वर कळलंच नाही. तसंच ते म्हणतात की मी भगवंतांना जाणूच शकलो नाही. भगवंत तर काय देऊ शकतात, त्यांच्या धामात डायरेक्ट मला सेवा देऊ शकले असते, जन्म मृत्यूच्या बंधनातून सोडवू शकले असते, पण मी अशा फालतू गोष्टींची मागणी केली. माझी स्थिती देखील अशा निर्धन व्यक्तीप्रमाणे आहे. तात्पर्य, या श्लोकामध्ये स्वराज्यम, आता जर हा तुम्ही 35वा श्लोक बघितला तर पहिला शब्द आहे तो काय आहे, स्वराज्यम यच्छतः. त्याबद्दल प्रभुपाद सांगतात स्वराज्यम अर्थात पूर्ण स्वातंत्र्य. हा शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहे. बद्ध जीवाला पूर्ण स्वातंत्र्य काय असते
हे मुळीच माहीत नसते. काय दिलेलं आहे? पूर्ण स्वातंत्र्य. जो बद्ध आहे, जो बांधला गेलेला आहे, त्याला स्वातंत्र्य कळेल का? नाही कळणार, कारण तो बांधलेला आहे. त्याला माहित नाहीये की पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय असतं ते. तर प्रभुपाद हे अतिशय सुंदररित्या या 8 पॅरेग्राफ मध्ये समजवतात. स्वतःच्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित असणे याचाच अर्थ पूर्ण स्वातंत्र्य असा आहे. म्हणजे काय? आपली स्वतःची स्वरूप स्थिती काय आहे? प्रत्येक आत्म्याची, जीवात्म्याची जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, ही काय आहे? आपली स्वरूप स्थिती आहे. आणि स्वतःच्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित होणं ह्याचा अर्थ आहे पूर्ण स्वातंत्र्य. म्हणजे आता आपण प्रत्येक जण जीवात्मा आहोत, तर आपण आपली स्वरूपस्थिती जाणायची की मी कृष्णाचा दास आहे नित्य, आणि तशा रीतीने आपण जेव्हा आचरण करतो तेव्हा काय आहे? पूर्ण स्वातंत्र्य आहे. नाहीतर आपण काय आहोत? बद्ध जीव आहोत. भगवंतांचा अविभक्त अंश असलेल्या जीवाचे खरे स्वातंत्र्य सदैव भगवंतांवर अवलंबून राहणे हे आहे. काय आहे? आपण काय आहोत? भगवंतांचा अविभक्त अंश आहोत. विभक्त म्हणजे वेगळा आणि अविभक्त म्हणजे काय? भगवंतांशी जोडलेलो आहोत आपण. भगवंतांशी आपला संबंध आहे, नातं आहे. आपण त्यांचे अंश आहोत. तर अशा आपण जीव भगवंतांना सोडून इथे आलोय, त्या बद्ध जीवनात अडकलो आहोत. तर आपलं खरं स्वातंत्र्य काय आहे? सदैव भगवंतांवर अवलंबून राहणं हे आहे. म्हणजे कसं ते बघा. जसं एखादं मूल पालकांच्या मार्गदर्शनाने पूर्ण स्वतंत्रपणे खेळत असते. म्हणजे काय आहे? आई बाबा बाजूला आहेत आणि मूल ते खेळतंय. मुलाला शाश्वती आहे की आई बाबांचं माझ्याकडे लक्ष आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे, डोळा आहे, नजर आहे माझ्यावर. आणि पालक त्याच्यावर लक्ष ठेवून असतं. म्हणजे तो आश्वस्त असतो, तो निर्धास्त असतो, बाळ असतो तो, कारण त्याला माहितीये असं. तसंच जीवाने काय केलं पाहिजे? इथे जीवात्म्याने भगवंतांवर अवलंबून राहून आपली कर्तव्य केली पाहिजेत, भगवंतांची भक्ती केली पाहिजे. तर ते त्यासाठी काय आहे? खरं स्वातंत्र्य आहे. बद्ध जीवाचे स्वातंत्र्य याचा अर्थ मायेने निर्मिलेल्या अडथळ्यांशी लढणे असा नाही. काय दिलेलं आहे? खूप महत्वाचं वाक्य आहे. आपण जे बद्ध जीव आहोत, तर आपण या जीवनात काय असतात? आपल्याला खूप सारे अडथळे येत असतात. मायेने निर्मिलेल्या जीवनात अडचणी येत असतात, प्रॉब्लेम्स येत असतात, आणि आपण एकच कार्य करत असतो. काय? हे सगळ्या अडथळ्यांना लढाई खेळायची यांच्याशी. पण प्रभुपाद काय म्हणतात? बद्ध जीवाने स्वतंत्र म्हणजे काय? आणि पूर्ण स्वातंत्र्य उपभोगायचं, अनुभवायचं म्हणजे काय करायचं? त्यांनी भगवंतांना शरण जायचं, श्रीकृष्णांना शरण जायचं. मग पुढे काय ते सांगताय? भौतिक जगामध्ये प्रत्येक जण मायेने निर्मिलेल्या अडथळ्यांविरुद्ध लढून पूर्णपणे स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत असतो. याला जगण्यासाठीचा संघर्ष करणे असे म्हणतात. लोक काय करतात? ह्या सगळ्या अडथळ्यांविरुद्ध लढत असतात आणि संघर्ष करत असतात जीवनभर. भगवंतांच्या सेवेत पुनर्स्थापित होणे हे वास्तविक स्वातंत्र्य आहे. भगवंतांची सेवा आपण गोलोकमध्ये करत होतो, त्यांचा मत्सर वाटला, हेवा वाटला, म्हणून आपण इथे आलो. आणि इथे काय करायचंय आपल्याला? आता आपली जी एक चूक झाली ती सुधारायची आहे. म्हणून आपल्याला भगवंतांची सेवा आहे त्यात पुन्हा स्थापित, म्हणजे पुन्हा स्थापना करायची आपल्याला सेवेची, म्हणजे पुन्हा ती सेवा सुरू करायची, कंटिन्यू करायची. तर हेच खरं आपलं स्वातंत्र्य आहे असं प्रभुपाद सांगतात. वैकुंठ अथवा गोलोकधामामध्ये जाणारा प्रत्येक जीव पूर्ण स्वातंत्र्याने भगवत सेवा करीत असतो. म्हणजे काय आहे? वैकुंठात पण काय असतं? तिकडे पूर्ण स्वातंत्र्याने भगवत सेवा असते. हे खरे अन परिपूर्ण स्वातंत्र्य होय. म्हणजे बद्ध जीवाने कधी स्वतःला स्वतंत्र समजलं पाहिजे? जेव्हा तो भगवंतांची सेवा करतो तेव्हा, आणि भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून राहतो, भगवंतांना शरण जातो तेव्हा. अगदी या विरुद्ध भौतिक स्वामित्व किंवा प्रभुत्व आहे. भौतिक जगातलं जे स्वामित्व किंवा प्रभुत्व ते कसं आहे? ज्यास आपण चुकीचे स्वातंत्र्य समजतो. तर भौतिक जगातलं स्वामित्व किंवा प्रभुत्व काय आहे ते सांगतात. अनेक राजकीय पुढाऱ्यांनी
स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आपण बघा भारत पारतंत्र्यात होता आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक राजकीय पुढाऱ्यांनी प्रयत्न केला. पण अशा तथाकथित स्वातंत्र्यामुळे लोकांचे केवळ परावलंबित्व वाढले आहे. म्हणजे प्रभुपाद काय म्हणतात, असं हे जे आहे हे देशाचं स्वातंत्र्य ह्याच्याबद्दल आहे ना, जेव्हा 1922 साली प्रभुपाद स्वतःच्या गुरूंना पहिल्यांदा भेटले होते, तेव्हा त्यांना माहितीही नव्हतं की आज मी भेटणार आहे ते भविष्यात माझे गुरु होतील. त्यांचा मित्र होता एक, तो त्यांना घेऊन गेला की एक खूप बुद्धिमान साधू आलेत त्यांना भेटायला चल. आणि प्रभुपाद गेले आणि तेव्हा मग त्यांनी सांगितलं की तू भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना भेटले प्रभुपाद. तेव्हा इतके तेजस्वी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना बघितल्याबरोबर प्रभुपादांनी काय केलं, दंडवत केलं. तेव्हा ते काय होते, अभय नाव होतं प्रभुपादांनी, ते अभय दंडवत केला. तेव्हा दंडवत करून उठत पण नाही तेवढ्या भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर हे सगळे साधू असतात जे भगवंतांची भक्ती केल्यामुळे त्यांची दृष्टी इतकी तेजस्वी झाली असते की त्यांनी प्रभुपादांना बरोबर ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही इतके शिकलेले आहात तर तुम्ही हा भगवंतांचा जो उपदेश आहे, चैतन्य महाप्रभूंनी जे हे आंदोलन सुरू केलंय, हा उपदेश इंग्रजी भाषेत विदेशात का बरं पोचवत नाहीत, तुम्ही पोचवायला हवा. म्हणजे अख्ख्या जीवनभराचा काय करायला हवं ते सगळं त्यांनी एका वाक्यात पहिल्या भेटीत पहिल्या नजरेत सांगून टाकलं प्रभुपादांच्या गुरूंनी. तेव्हा प्रभुपाद तेव्हा ह्याच्यात होते, स्वातंत्र्य लढा चालू होता ना 1922 म्हणजे, तेव्हा ते गांधीजींना फॉलो करत होते प्रभुपाद. तेव्हा प्रभुपाद म्हटले की हे तर भक्ती तुम्ही म्हणता आहात, पण काय आहे आधी आपण स्वतंत्र व्हायला पाहिजे आणि मग हे भक्ती वगैरे बद्दल ह्याची विचार करायला पाहिजे. तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हटले की नाही, अशी भक्तीसाठी आपण थांबायचं नाही की हे स्वतंत्र होईल त्याच्यानंतर करेल. भक्ती कोणासाठी थांबणार नाही. आपण काय केलं पाहिजे, कुठच्याही परिस्थितीत असो पहिले भक्ती सुरू करायला पाहिजे, बाकी तर होतच राहील गोष्टी. आणि मग हे पटलं प्रभुपादांना आणि त्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार केला. म्हणून इथे म्हटलंय की तथाकथित जेव्हा स्वतंत्र होतो तेव्हा काय होतं, आपल्याला वाटतं अरे हे माझं झालं ते माझं झालं, अशा रीतीने आपण काय होतो इतरांवर अवलंबून राहायला लागतो. आणि पुढे वाचते, भौतिक जगात स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केल्याने जीव कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण त्याच्या मते स्वतंत्र म्हणजे काय, दुसऱ्यांवर काय करायचं, अधिकार गाजवायचं, प्रभुत्व गाजवायचं. परत म्हणजे काय तर अहम ममेती, मी आणि माझं सगळं ऐकलं पाहिजे असं होतं. पण खरं स्वातंत्र्य प्रभुपाद शेवटी पुन्हा म्हणतात, म्हणून मनुष्याने भगवंतांच्या चरण कमलांना शरण गेले पाहिजे आणि त्यांच्या मूळ शाश्वत सेवेत म्हणजे भगवंतांच्या शाश्वत सेवेत रममाण झाले पाहिजे. जे पुढे काही शंका आहे? आपले पणजोबा ब्रह्मदेव यांच्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ भौतिक ऐश्वर्य आणि समृद्धी आपल्याला हवी होती याची आता ध्रुव महाराजांना खंत वाटत आहे. भगवंताकडे त्यांनी केलेली याचना ही कशी होती, एका निर्धन मनुष्याने श्रेष्ठ सम्राटाकडे तांदळाच्या कण्या मागण्यासारखी होती. याचा निष्कर्ष असा की जो कोणी भगवंतांच्या प्रेममयी सेवेत निमग्न आहे, सेवा करीत आहे, त्याने भगवंतांकडे म्हणजे त्यांच्याकडे कधीच भौतिक समृद्धी मागू नये. ऐहिक उत्कर्षाचे देणे म्हणजे भौतिक उत्कर्षाचे भौतिक समृद्धीचं जे देणं आहे ते काय आहे, हे केवळ बहिरंगा शक्तीच्या कठोर नियमांवर अवलंबून असतं. हे जे ऐश्वर्य वगैरे ते आहे ते काय आहे, बहिरंगा शक्तीच्या नियमांवर अवलंबून असतं. पण इथे पुढे दिलाय, शुद्ध भक्त भगवत सेवेत रममाण होण्याचा एकमेव अधिकार भगवंतांकडे मागतात. कुठच्याही परिस्थितीत भगवंतांनी ठेवो, मग ते काय मागतात, मला तुमची भगवत सेवा निरंतर मिळत राहू दे, एवढाच मला अधिकार द्या. हेच आपलं खरं स्वातंत्र्य आहे. आपल्याला जर इतर काही हवे असेल तर ते आपल्या दुर्दैवाचे लक्षण आहे. काय म्हणतात प्रभुपाद, जर आपण काही मागत राहिलं
काय भगवंत काय करतात, तू माझी भक्ती करतोय, तुला ऐश्वर्य पाहिजे घे, पण मग खरं प्रेम भगवंतांकडे जायचं या गोष्टी मग आपण विसरून जातो, आपण इथेच रमायला लागतो. बरोबर. आता पुढचा श्लोक मैत्रेय उवाच 36वा श्लोक. महर्षी मैत्रेय म्हणाले, प्रिय विदूर, भगवान मुकुंदांचा अर्थ काय, मुक्ती प्रदान करू शकणारे भगवंत. कुंद म्हणजे बंदिस्त असं, आणि मुकुंद म्हणजे जे बंदीतनं सोडतात, मुक्त करतात असे हे मुकुंद भगवंत. यांच्या चरणकमलांचे शुद्ध भक्त असणारे आणि भगवंतांच्या चरणकमलांच्या मधावर सदैव आसक्त असणारे तुमच्यासारखे शुद्ध भक्त भगवत चरण अरविंदांची सेवा करण्यात नित्य समाधानी असतात. मैत्रेय मुनी विदुरांची स्तुती करतात आणि काय म्हणतात, जे भगवंत आहेत, जे मुकुंद भगवंत आहेत, जे मुक्ती प्रदान करू शकतात, त्यांच्या चरणकमलांचे शुद्ध भक्त जे असतात, म्हणजे भगवंतांची भक्ती करणारे जे शुद्ध भक्त आहेत, आणि ते काय करतात शुद्ध भक्त, भगवंतांच्या चरणकमलावर, भगवंतांच्या चरणांना मधुचरण पण म्हणतात, म्हणजे इतके चरणकमल इतके मधुर आहेत की त्यावर काय करतात, नेहमी सगळे शुद्ध भक्त असतात ते आकर्षिले जातात भगवंतांच्या चरणकमलांना. म्हणून असं म्हटलंय की भगवंतांच्या चरणकमलांच्या मधावर सदैव आसक्त असणारे तुमच्यासारखे शुद्ध भक्त, म्हणजे विदुरांना म्हणतात की तुम्ही कसे आहात, शुद्ध भक्त आहात. भगवंतांच्या चरणकमलावरच तुमचं लक्ष नेहमी केंद्रित असतं, मन केंद्रित असतं. तुम्ही काय करता, भगवत चरणार अरविंदांची, म्हणजे भगवंतांचे चरण, अरविंद म्हणजे काय, कमळ, म्हणजे भगवत चरण कमलांची सेवा करण्यात नित्य समाधानी असतात. हे खरं मनुष्याचं समाधान कुठे आहे, भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करण्याच्या. जीवनाच्या कोणत्याही परिस्थितीत असे भक्त संतुष्ट असतात. कोण, जे नित्य भगवंतांची सेवा करण्यातच समाधानी असतात ते. आणि म्हणून ते म्हणजे असे भक्त भगवंतांकडे ऐहिक म्हणजे भौतिक समृद्धीची कधीही मागणी करत नाही. काय आहेत असे भक्त आहेत ते, काय भौतिक काहीच मागत नाहीत. बरोबर. आता प्रभुपाद तात्पर्य सांगतात, भगवंत भगवद्गीतेत म्हणतात की मी परमश्रेष्ठ भोक्ता आहे, मी या विश्वातील प्रत्येक गोष्टीचा स्वामी आहे आणि मीच सर्वांचा परमश्रेष्ठ मित्र आहे. मनुष्याला जेव्हा या गोष्टीचे परिपूर्ण ज्ञान होते तेव्हा तो सदैव समाधानी राहतो. हा जो श्लोक आहे भगवद्गीतेचा, हा 5व्या अध्यायातला 29वा श्लोक आहे. मी तुम्हाला वाचून दाखवते. पहिलं वाक्य आहे, मी परमश्रेष्ठ भोक्ता आहे. त्याला काय म्हणतात, भोक्तारम. मी काय आहे, परमश्रेष्ठ भोक्ता आहे. पुढे भगवंत हेही म्हणतात की काय आहे, यज्ञ तपसाम, म्हणजे मी यज्ञांचा आणि तपस्यांचा पण भोक्ता आहे या श्लोकानुसार. पुढे इथे दिलाय, मी या विश्वातील प्रत्येक गोष्टीचा स्वामी आहे. भगवंत म्हणतात, सर्व लोक महेश्वरम, सगळ्या लोकांचा, सगळ्या विश्वाचा काय आहे, मी स्वामी आहे. मग सुहृदम, मी सर्वांचा परमश्रेष्ठ मित्र आहे. सुहृदम सर्वभूतानाम, सुहृद आहे, मी हितचिंतक आहे. हितचिंतक म्हणजेच काय आहे, मी सर्वात मोठा मित्र आहे सगळ्यांचा. ज्ञात्वाम, हे जे जाणतो ते काय आहे, ज्ञात्वामाम, जो मला असा जाणतो त्याला काय, शांतीम गच्छती, काय त्याला भौतिक यातनांपासून मुक्ती तो प्राप्त करतो, म्हणजे तो काय होतो, सदैव समाधानी राहतो. शुद्ध भक्ताला कोणत्याही प्रकारच्या ऐहिक म्हणजे भौतिक समृद्धीची आकांक्षा नसते. तथापि कर्मी, ज्ञानी आणि योगीजन हे स्वतःच्या व्यक्तिगत सुखासाठी सदैव धडपडत असतात. आता प्रभुपाद काय करतात, भक्त आणि कर्मी, ज्ञानी आणि योगीजन ह्यांची तुलना करतात. कर्मी काय करतो, ज्ञानी काय करतो, योगीजन काय करतो. बघा, खूप सुरेखरित्या समजावलंय. कर्मीजन असतात जे कर्म ही पूजा असं म्हणणारे लोक. कर्मीजन स्वतःची आर्थिक सुधारणा करण्यासाठी दिवस रात्र काबाड कष्ट करतात. ठीक आहे, त्यांचं एकच ध्येय, माझी आर्थिक परिस्थिती सुधारायला पाहिजे,
आणि मग अर्थ आला की मग त्याचा भोग घेणार असं. आता दुसरे आहेत ज्ञानी. ज्ञानी काय करतात, ग्रंथ वाचतात आणि त्यांना ज्ञान येतं, आत्मा आहे आणि ते अभ्यास करायला लागतात आणखीन आणि मग त्यांना कळतं की मोक्ष मिळवायला पाहिजे. खूप झालं, धर्म झाला, अर्थ झाला, काम झालं, आता आपल्याला मोक्षासाठी तपश्चर्या करायची. म्हणून मोक्ष मिळवण्यासाठी ते काय करतात, खरं तर तपश्चर्या करतात. झालं. आता मग हे योगी जे असे ध्यानस्थ बसतात ते काय करतात, हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान केंद्रित करतात, योगाभ्यास करतात आणि अद्भुत योग सिद्धी मिळवण्यासाठी उग्र तप करतात. ऍक्च्युली काय केलेलं असतं त्यांनी, ते हृदयातील परमात्म्यावर ध्यान केंद्रित केलेले हे सगळे योगी आहेत, तपस्येत असे बसतात. पण जसं आता आपण स्टेशन जातोय, आता तुम्ही अहमदनगरहून कुठे जातात, नाशिक ट्रेन आहे समजा, तर मध्ये स्टेशन येतात ना, नाशिक शेवटचं स्टेशन आहे आणि अहमदनगर सुरुवात आहे, तर मध्ये वेगळं स्टेशन येतं. तसंच काय होतं, ह्यांना कुठे जायचंय, भगवंतांकडे, म्हणजे तो हृदयातल्या परमात्म्याकडे लक्ष केंद्रित आहे. पण रस्त्यात काय मिळतात, ह्या सगळ्या योगींना वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. जशी आपल्याला स्टेशन लागतात वेगवेगळी, तशी यांना सिद्धी प्राप्त होते. सिद्धी प्राप्त झाली की मी हातातनं हे काढू शकतो का, ते जे ध्येय आहे काय आहे, परमात्म्यावर लक्ष केंद्रित करत हे पुढे काहीतरी भगवंतासाठी करायचं, म्हणजे परमात्म्यासाठी, हे विसरून जातात आणि काय करतात, त्या सिद्धींवरच काय करतात, मजा करायला लागतात. ते सिद्धी मिळून एकेकांना चमत्कार दाखवायला लागतात. म्हणून इथे असं लिहिलंय की योगाभ्यास करून अद्भुत योगसिद्धी मिळवण्यासाठी ते उग्र तप करतात. तथापि पण काय आहे, भक्ताला अशा गोष्टींमध्ये किंचितही स्वारस्य नसते. त्याला योग सिद्धीची, म्हणजे काय, हे जे योगी करतात त्याची, किंवा मोक्ष कोण करतं, हे ज्ञानीजन मोक्षासाठी धडपड करतात ते, किंवा ऐहिक समृद्धी, जो कर्मी मनुष्य प्रचंड काबाड कष्ट करत राहतो, या सगळ्याची त्यांना काय असते, ते काहीही नको असतं भक्ताला. भक्ताला काय, भगवंतांची निरंतर सेवा करण्याची संधी जोपर्यंत असते तोपर्यंत भक्त जीवनाच्या कोणत्याही परिस्थितीत समाधानी असतो. कोणतीही परिस्थिती असो, त्याला माहिती आहे माझी कर्तव्य मी करणार आणि भक्ती करत राहणार, त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत समाधानी असतो. भगवंतांच्या चरणाची तुलना केसराचे परागकण असलेल्या कमळाशी करण्यात आली आहे. कमळाला बघा मध्यभागी असे परागकण असतात, ते असे केशरी असतात, केसर म्हणतात त्याला. तर त्याच्याशी तुलना काय केली आहे की भगवंतांचे चरण कसे आहेत, असे आहेत कमळाशी, ज्याच्यातनं काय मधुर सुगंध येत असतो, त्याच्याशी तुलना केलेली आहे. तुलना केली आहे. भक्त हा भगवंतांच्या चरण कमलांपासून स्रवणाऱ्या मधूचे प्राशन करण्यात सदैव रमलेला असतो. जसं कमळामध्ये काय आहे, मधू आहे, तसं भगवंतांच्या चरणामध्ये पण काय आहे, मधुरता आहे आणि त्यात ते प्राशन करण्यासाठी सदैव भक्त भगवंतांच्या चरणावर रमलेला आहे. त्याचं ध्येय भगवंतांचं चरण कमल आहे, भगवंतांची सेवा आहे. मनुष्य जोपर्यंत भौतिक कामनांपासून पूर्णपणे मुक्त होत नाही तोपर्यंत तो भगवंतांच्या चरण कमलांमधून स्रवणाऱ्या मधाचे खऱ्या अर्थाने आस्वादन करू शकत नाही. जिथपर्यंत भौतिक कल्मश नाहीत, मला हे पाहिजे ते पाहिजे अशा इच्छा जात नाहीत, तिथपर्यंत काय करू शकणार नाही तो, हे जे मध आहे भगवंतांच्या चरणातनं स्रवतं ते, त्याचं त्याला आस्वादन करता येणार नाही. त्याने भौतिक परिस्थितीच्या येण्या जाण्याने विचलित न होता आपली भक्तियुक्त कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. काय करायला पाहिजे मनुष्याने, भौतिक परिस्थिती तर आहोतच आपण, त्याच्यामुळे येतात जातात असं काय आहे की संकट येणार जाणार, पण त्यांनी विचलित नाही व्हायचं आणि आपली भक्तियुक्त कर्तव्य पार पडतच राहायचं. भौतिक समृद्धीची इच्छा न ठेवण्याच्या स्थितीला निष्काम असे म्हणतात. काय आहे, भौतिक समृद्धीची इच्छा म्हणजेच कामना नाही, त्याला काय म्हणतात, निष्काम. म्हणजे भौतिक समृद्धीची कामना नसणे याला निष्काम म्हणतात. पण प्रभुपाद पुढे म्हणतात निष्काम म्हणजे सर्व इच्छांचा त्याग असं नाही, निष्काम म्हणजे भौतिक समृद्धीच्या इच्छांचा त्याग. भगवंतांची सेवा करण्याची इच्छा हवीच,
बरोबर. म्हणजे आपण प्रार्थना करू शकतो, भगवंता मला आणखीन सेवा द्या, भगवंता मला आणखीन तुमच्यासाठी हे करायचंय, अशा प्रार्थना करू शकतो. पण भौतिक ऐश्वर्य मिळू देत, मला असं करू देत, अशा इच्छा न ठेवण्याच्या स्थितीला निष्काम म्हणतात. इच्छेचा पूर्णपणे त्याग करणे सर्वथा एव अशक्य आहे. कधीच शक्य नाहीये इच्छेचा पूर्णपणे त्याग करणं. हे काय आहे? अशक्य आहे. जीवाचे अस्तित्व शाश्वत आहे. जीव काय आहे? जीव सुद्धा सच्चित आनंदमय आहे. तो शाश्वत असतो. आत्म्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. आत्मा काय करतो? वेगवेगळे शरीर धारण करत असतो. त्यामुळे आत्मा कसा आहे? शाश्वत आहे. त्याला अजन्मा पण म्हणतात. म्हणून इथे दिलंय की जो जीवात्मा आहे त्याचं अस्तित्व काय? शाश्वत आहे. आणि जीव आहे, जीवात्मा आहे म्हणजे काय? पुढे लिहिलंय आणि तो इच्छेचा त्याग करू शकत नाही. जीवाबरोबर इच्छा या येतातच. पुढे प्रभुपाद म्हणतात जीवाला इच्छा असल्याच पाहिजे, तेच त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. जे काय जिवंत आहे म्हणजे त्याला इच्छा असणारच. मनुष्याने निरीच्छ व्हावे असा उपदेश जेव्हा देण्यात येतो तेव्हा काय असतं म्हणणं त्यांचं की तेव्हा त्याने इंद्रिय तृप्त्यर्थ कोणतीही इच्छा कोणतीही कामना करू नये असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मला निरीच्छ व्हायचंय म्हणजे काय? मला इंद्रिय तृप्तीच्या इच्छा नकोयत आता, हे म्हणणं आहे. भक्तांसाठी निस्पृह नामक ही मनाची अवस्था म्हणजेच योग्य स्थान आहे. निस्पृह, स्पृह या शब्दाचा अर्थ आहे इच्छा, आकांक्षा. आणि निस्पृह म्हणजे काय? या भौतिक इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आकांक्षा नाहीत, नकोत, अशी ही जी मनाची अवस्था आहे ते काय? योग्य स्थान आहे. वस्तुतः आपल्यापैकी प्रत्येकासाठी आपल्या ऐहिक सुखाच्या स्तराची व्यवस्था अगोदरच करून ठेवण्यात आलेली आहे. तर तुम्ही हे ईशोपनिषद जर बघाल, आपण कधी वाचू तर त्यात दिलेलं आहे ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा कस्य स्विद्धनम. ईशोपनिषद ह्याच्यामध्ये पहिल्या श्लोकातच सांगितलंय काय आहे की भगवंत प्रत्येक गोष्टी ज्या जगात दिसतात त्या काय आहेत? भगवंतांच्या अधिपत्याखाली आहेत. आणि आपल्या सगळ्या जीवांना एक ठराविक वाटा दिलेला आहे. जसं इथे दिलंय की भगवंतांनी दिलेलं सुख, असे प्रत्येकाला सुखाचे वाटे जे काय आपल्याला मिळणार आहे त्याच्या सगळ्याची वाटे आपल्याला आधीच करून ठेवलेले आहेत. तर मनुष्याने काय करायचं? आपापला वाटा घ्यायचा. तेन त्यक्तेन भुंजिता, प्रत्येकाने काय आपापलं वाट्याचा स्वीकार करायचा. गृधा कस्य स्विद्धनम, म्हणजे दुसऱ्यांचा वाटा चोरी करायचा विचार करायचा नाही. ते पण पाहिजे मला, हे पण पाहिजे, हा असं करायचं नाही. जे मला दिलंय भगवंतानी, माझ्या वाट्याला जे सुख येतंय त्यात मी संतुष्ट राहायला पाहिजे. जसं आपण जेवणाला बसतोय लग्नाच्या जेवणात, तर बरेचदा आपल्याला काय होतं, सगळ्यांना लाडू वाटले जातात. आमच्या गावाकडे तरी वाटतात असे. तर बरेचदा आपली वृत्ती काय असते की अरे मला जरा ना छोटा लाडू मिळाला शेजारच्या पेक्षा, त्याचा पापड जरा मोठा मिळाला, मला छोटा मिळाला. नेहमी आपल्याला काय वाटत असतं की मलाच कमी मिळते आणि इतरांना सगळं जास्त मिळते. असं आहे. तर असं हे अजिबात विचार करायचा नाही. भगवंतांनी आपल्याला सगळ्यांना वाटे करून ठेवलेले आहेत, ते आपल्या वाट्याला बरोबर येतात आणि त्यात आपण संतुष्ट राहिलं पाहिजे. यामुळे कृष्ण भावनेच्या आचरणासाठी वेळ वाचतो. एकदम महत्वाचं वाक्य काय? यामुळे काय केलं पाहिजे? असं संतुष्ट राहिलं तर आपला कृष्ण भावनेच्या आचरणासाठी म्हणजे भक्तीसाठी वेळ वाचतो. नाहीतर आपण काय करतो, झालंय लग्न एखाद्याचं झालं, आपल्या सगळ्यांना साड्या वाटल्या, मला मोरपिशी रंगाची आली तरी मी दुसरी, अरे तिला किती सुंदर केशरी रंगाची, अरे तुला आहे ना त्यात राहा ना समाधानी. पण काय होतं आपलं नेहमी दुसऱ्याकडे, अरे तिला छान मिळाली, तिचा काठपदरच चांगला आहे. त्यामुळे काय होतं, या फालतू गोष्टीत वेळ विचार मन घालवल्यामुळे भक्तीसाठी वेळ कमी मिळतो. ठीक आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात की आपण जे मिळतंय त्यात संतुष्ट राहिलं पाहिजे. म्हणून मग भक्तीसाठी वेळ आपल्याला बरोबर मिळतो, वेळ आपला वाचतो.
37वा श्लोक. काही शंका नाही. ओके. भाषांतर. जेव्हा उत्तानपाद राजाने ऐकले की आपला पुत्र ध्रुव घरी परत येतो आहे, काय झालं, आता वन आहे, वनातनं निघाला, चालत 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 ध्रुव येतोय, तर आपला मुलगा ऑलरेडी वनात निघून गेलाय. त्यावेळी काय झालेलं आहे, राजा अतिशय दुःखी आहे आणि राजाचं राज्य असतं, त्यात काय असतं, सगळीकडे हेर पेरलेले असतात आणि हेर बरोबर लक्ष ठेवून असतात की कुठून कोण येत आहे, काय येत आहे. तेव्हा जेव्हा ध्रुव बाळ लांबून येताना दिसला राज्याच्या बाहेर असताना, तेव्हाच काय झालं, हेरांनी लगेच खबर पोचवली राजाकडे, काय की आपला पुत्र ध्रुव घरी परत येतोय, राजपुत्र ध्रुव महाराज काय येतात, घरी परत येत आहेत, अशी बातमी आली. तेव्हा काय, जणू काही मृत्यूनंतर जिवंत होतो आहे, तेव्हा त्या निरोपावर तो विश्वास ठेवू शकला नाही. म्हणजे काय, त्याने ऐकलं काय की ध्रुव घरी येतोय, तर मूल गेलाय अरण्यात निघून, त्यामुळे राजाला भीती वाटत होती की आता तो जिवंत आहे की नाही. म्हणजे कधी कधी असं वाटत होतं की आता तो मरूनच गेला असेल. नारद मुनी मग भेटले थोड्या वेळाने, तिथपर्यंत त्यांना वाटत होतं की काय, त्यामुळे असं जो गेलाय असं वाटलंय पण तो मिळाला तर कसं वाटेल, अशा रीतीने ते काय विश्वास ठेवू शकले नाहीत पहिले तर, कारण असे घडू शकते याविषयी त्यांच्या मनात शंका होती. त्यांना आधी वाटत होतं की आपला मुलगा सेफ असेल की नाही, सुरक्षित असेल की नाही, अशी भीती होती, शंका होती. तो म्हणजे कोण, उत्तानपाद राजा स्वतःला सर्वात दुर्दैवी समजत होता, कारण माझ्याकडून खूप घोर अपमान झाला आहे, माझ्या मुलाला मी काळजी घेतली नाही त्याची, त्याला त्याचा मान दिला नाही असं वाटत होतं. आणि म्हणून त्याने विचार केला की असे सुदैव आपल्याला लाभणे हे आपल्या संदर्भात मुळीच शक्य नाही. राजा विचार करत होता की मी तर काय पापी माणूस आहे, मी एवढ्याशा छोट्या मुलाच्या मनावर किती वाईट वागणूक दिली त्याला, त्यामुळे मी कसं आहे, दुर्दैवी आहे, म्हणून माझं मूल मला पुन्हा बघायला मिळणं, असं सुदैव लाभणं हे माझ्या संदर्भात शक्यच नाही असं त्याला वाटत होतं. तात्पर्यात द्रौपद समजवतात, केवळ 5 वर्षाचे बालक असलेले ध्रुव महाराज तपश्चर्या करण्यासाठी वनात गेले होते आणि या वयाचे मूल अरण्यात जिवंत राहू शकते यावर राजाचा मुळीच विश्वास बसू शकला नाही. ध्रुवाचा मृत्यू झालेला आहे यावर त्याला निश्चित विश्वास होता, म्हणून ध्रुव महाराज घरी परतून येत आहेत या संदेशावर तो विश्वास ठेवू शकला नाही. त्याच्यासाठी हा संदेश म्हणजे मृत व्यक्तीने पुन्हा घरी येण्यासारखे होते आणि म्हणून त्यावर त्याचा विश्वास नव्हता. त्याला काय आहे, अशी भीती होती की आपलं मूल असेल की नाही. ध्रुव महाराजांनी घर सोडल्यावर उत्तानपादाला वाटले की आपण त्याच्या म्हणजे काय, ध्रुवाच्या वनगमनाचे कारण आहोत. ध्रुव आपल्यामुळे वनात निघून गेला आणि म्हणून तो म्हणजे कोण, उत्तानपाद राजा स्वतःला सर्वात दुर्दैवी समजू लागला होता. यास्तव म्हणजेच म्हणूनच हरवलेला मुलगा मृत्यूच्या राज्यातून परत येणे जरी शक्य होते तरी त्याला वाटत होते की आपण सर्वाधिक पापी असल्यामुळे आपला हरवलेला मुलगा आपल्याला परत मिळू शकेल याची काही शक्यता नाही. जे काय आहे, त्याला वाटत होतं मी इतका पापी आहे की काय होणार आहे, हा मुलगा परत माझ्याकडे येईल का, मला मिळू शकेल का, याची त्याला शक्यता नव्हती. 38व्या श्लोकामध्ये दिलाय, असा संदेश आणणाऱ्या दूताच्या शब्दांवर जरी त्याचा म्हणजे उत्तानपादाचा विश्वास नव्हता तरी नारद मुनींच्या शब्दांवर मात्र उत्तानपादाचा पूर्ण विश्वास होता. म्हणून त्या वार्तेमुळे, वार्ता म्हणजे जी बातमी आली आहे त्याच्यामुळे तो भारावून गेला, राजा भारावून गेला आणि अतीव समाधानाने त्याने त्या दूतास ज्यांनी बातमी आणून दिली आहे की ध्रुव येतो आहे त्याला तात्काळ एक अति मौल्यवान मोती हार भेट दिला. आनंदाने, इतकी सुंदर तू बातमी मला दिली त्याबद्दल त्याला भेट दिला. आता 39 आणि 40वा श्लोक. भाषांतर. आपल्या हरवलेल्या पुत्राचे मुख पाहण्यासाठी अति उत्सुक झालेल्या उत्तानपाद राजाने त्यानंतर उत्कृष्ट घोडे जोडलेल्या
आणि सुवर्णाचे नक्षीकाम केलेल्या रथावर आरोहण केले. उत्तानपाद राजा आहे तो अतिशय ऐश्वर्यवान आहे. त्यामुळे काय आहे, त्याचा जो रथ होता तो कसा अतिशय सुंदर सुवर्णाचं नक्षीकाम होतं त्याच्यावर. त्याने आपल्या समवेत अनेक विद्वान ब्राह्मण, कुळातील सर्व ज्येष्ठ व्यक्ती, आपले अमात्य म्हणजे हे असतात ते मंत्री आणि निकटवर्ती मित्र घेतले आणि तो सत्वर म्हणजे त्वरित नगराबाहेर निघाला. सगळ्यांना घेतलं त्याने, मोठ्या मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींना, आणि निघाला. अशा मिरवणुकीसह तो जेव्हा निघाला हा राजा, तेव्हा त्याचे भाग्य सूचित करण्यासाठी, म्हणजे तो इतका भाग्यवान आहे की इतकी सारी मोठी तपश्चर्या पूर्ण करून आपल्या मुलाला घ्यायला जातोय, तर मी किती भाग्यवान आहे हे दाखवण्यासाठी सर्वत्र काय होऊ लागला, वेणू, दुदुंभी, शंख यांचा मंगलनाद होऊ लागला आणि वैदिक मंत्र पठण सगळे ब्राह्मण करायला लागले आणि त्या घोषाने वातावरण भरून गेले. सगळीकडे आनंद उत्सव सुरू झाला. 41वा श्लोक. राजा उत्तानपादाच्या सुनीती आणि सुरुची नामक दोन्ही राण्या तसेच त्याचा दुसरा पुत्र उत्तम, जो सुरुचीचा मुलगा आहे तो, यांनी मिरवणुकीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी राण्या पालखीमध्ये बसल्या होत्या. राजाचं हे जे निघालं काय म्हणतात मिरवणूक, त्याच्यामध्ये काय आहे, पालखीमध्ये या दोघी राण्या आणि उत्तम पण होता. तात्पर्य प्रभुपाद सांगतात, ध्रुव महाराजांनी गृहत्याग केल्यानंतर राजा उत्तानपादाला अतीव दुःख झाले होते, परंतु नारद मुनींच्या प्रेमळ शब्दांमुळे त्याचे म्हणजे उत्तानपाद राजाचे अंशिक सांत्वन झाले होते. थोड्या प्रमाणात त्याचं जे दुःख आहे ते कमी झालं होतं. तो आपली पत्नी सुनीती हिचे मोठे सुदैव आणि सुरुची हिचे मोठे दुर्दैव जाणू शकला. कारण या गोष्टी राजवाड्यात सर्वांना माहित होत्या. म्हणजे काय झालेलं आहे, हे सगळं राजा काय आहे दुःखी होता मुलगा गेला म्हणून, आणि मग काय आहे, इतका चांगला माझा मुलगा आहे ते काय आहे सुनीतीचं सुदैव आहे, पण सुरुची काय आहे त्याला जाणू शकली नाही त्याची महानता आणि तिने त्याच्या प्रती अपराध केला आहे, तिचं दुर्दैव आहे. आणि हे सगळे राजवाड्यातल्या सगळ्यांना हे सगळं माहिती होतं. तरी ध्रुव महाराज घरी परतत आहेत ही वार्ता राजवाड्यात आली तेव्हा सुनीती करुणतेने भरलेली आणि श्रेष्ठ वैष्णवाची माता असल्यामुळे तिने आपली सवत सुरुची तथा तिचा पुत्र उत्तम या दोघांनाही आपल्याच पालखीत बसून घेण्यात संकोच केला नाही. असं नाही केलं की माझा मुलगा येतोय मी सेपरेट महत्वाच्या पालखीत बसून पुढे जाणार नाही. इतकी म्हणजे ती भक्तच होती आणि ती आपलं मूल भेटणार त्यामुळे करुणेने दयाळूपणे इतकी ती भरलेली होती आणि काय इतक्या श्रेष्ठ वैष्णव ध्रुवाची ती माता होती, त्यामुळे तिने काय केलं आपली सुरुची आहे तिलाही आणि तिच्या मुलगा उत्तम यांनाही आपल्या पालखीत प्रेमाने बसवलं आणि एकत्र चला असं सांगितलं. ध्रुव महाराजांसारख्या महान वैष्णवाची माता असलेल्या राणी सुनीतीचा हाच मोठेपणा होता. अशा तऱ्हेने तिने कुठेच दाखवलं नाही की मी महान मी श्रेष्ठ, असं काही केलं नाही. तर 42 आणि 43वा श्लोक. ध्रुव महाराजांना जवळच्याच उपवनात येताना पाहून राजा उत्तानपाद त्वरेने आपल्या रथातून खाली उतरला. राजाने बघितलं काय आहे उपवन म्हणजे काय बाजूला जे वन आहे छोटस त्यातनं आपलं मूल येतंय हे बघितल्याबरोबर राजाने काय केलं लगेच रथातून उतरला. ध्रुवाला पाहण्यासाठी तो दीर्घ काळापासून आतुर झाला होता. 6 महिने झाले त्याचं मूल गेलेलं होतं घर बाहेर सोडून. 6 महिन्याच्या वर कालावधी रोटला होता आणि म्हणून बराच काळ हरवलेल्या आपल्या पुत्राला आलिंगन देण्यासाठी राजा मोठ्या प्रेमाने आणि स्नेहाने पुढे गेला. इतक्या जोरजोरात गेला भेटायला, पळत पळत म्हणतात ना तसं. जोरजोराने श्वास घेत त्याने ध्रुवाला दोन्ही हाताने आपल्या मिठीत घेतले. तथापि ध्रुव महाराज पूर्वीसारखे नव्हते. परम भगवंतांच्या चरण कमलांच्या स्पर्शाने
झालेल्या आध्यात्मिक प्रगतीमुळे ते पूर्णपणे पवित्र झालेले होते. ध्रुव महाराज काय आहेत आता? बदलले आहेत, कारण त्यांना भगवंतांचा स्पर्श झालेला आहे. 44वा श्लोक. ध्रुवाशी झालेल्या पुनर्मिलनाने राजा उत्तानपादाचे अनेक दिवसांचे मनोरथ पूर्ण झाले होते आणि म्हणून त्याने ध्रुवाचे मस्तक पुन्हा पुन्हा हुंगले आणि शीतल अश्रूच्या दारांनी त्यास न्हाऊ घातले. आपलं मूल पुन्हा मिळालं, भेटलंय, त्यामुळे काय त्यांनी खूप इच्छा केली होती की माझं मूल परत येईल तेव्हा मी असं प्रेम करेन तसं प्रेम करेन. त्यामुळे काय केलं त्यांनी, आपलं बाळाला जवळ घेतलं आणि त्याचं मस्तक, पिता जेव्हा बाळाला जवळ घेतो तेव्हा तो प्रेम करण्याची एक कृती काय असते, त्या बाळाचं डोकं जे असतं त्याचं तो असा सुंगतो, हुंगतो आणि शीतल अश्रूच्या धाराने त्याला न्हाऊ घातले. त्याच्या डोळ्यातनं गार गार अश्रू बाहेर पडायला लागले. तात्पर्य, मनुष्य जेव्हा रडतो तेव्हा स्वाभाविकतः 2 कारणे असू शकतात. आपली एखादी इच्छा पूर्ण झाली म्हणून मनुष्य जेव्हा सुखाने रडतो तेव्हा त्याच्या नेत्रातून वाहणारे अश्रू अत्यंत शीतल आणि आनंददायी असतात आणि दुःखामुळे वाहणारे अश्रू उष्ण असतात. रागाने असतात ना, ते दुःख झालंय एखाद्याबद्दल, क्रोध, अपमान झालाय, त्यामुळे ते अश्रू गरम निघतात बाहेर, कारण बॉडी तापून जाते. ठीक आहे, तर आपण इथे थांबूया, कारण मग पुढच्याला तात्पर्य आहे मोठं, त्यामुळे मग आपल्याला वेळ लागेल आणखी. तर 44 पर्यंत आपले श्लोक झालेत. काही शंका असेल तर विचारा, नाही तर आपण आजच्या याला विराम देऊया भागवतम वाचनाला. काही शंका आहे का? नाही? ठीक आहे. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.